जळगावमध्ये महापौरांचं धाडसी पाऊल. चक्क 100 फूट उंच जलकुंभात उतरून केली पाहणी. हा चित्तथरारक व्हिडिओ. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. मी योगेश सुने, चीफ एडिटर. आज जळगाव शहरात घडलेली एक धाडसी आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी शहराला शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क हे कृतीतून दाखवून दिले. सोमवारी त्यांनी भाऊंच्या उद्यानातील तब्बल 100 फूट उंच जलकुंभावर जाऊन पाहणी केली आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः लोखंडी शिडीवरून थेट टाकीत उतरल्या. या जलकुंभाची क्षमता सुमारे 28 लाख लिटर आहे. पावसाळ्यापूर्वी टाक्यांमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू असून त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महापौर यांनी स्वतः धाडसी निर्णय घेतला. या पाहणीवेळी नगरसेवक नितीन बर्डे, ऋतिक ढेकळे आणि पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता घृष्णेश्वर साळुंके हे देखील त्यांच्यासोबत टाकीत उतरले. टाकीच्या आत दमट वातावरणात 7 कर्मचारी साफसफाई करत होते. त्यांची मेहनत पाहून महापौरांनी तात्काळ त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था केली व कौतुकही केले. या मोहिमेत आतापर्यंत 3 जलकुंभाची स्वच्छता पूर्ण झाली आहे. महापौरांनी डिसेंबर महिन्यात पुन्हा अशीच मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. यावेळी विविध प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांच्या या ॲक्शन मोडमध्ये जळगावमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.